मासे म्हणजे पहिला मल्या वल्गणीचा मल्या एक नंबर, मल्या, खऊल, शिवडा आणि जो सर्वात जास्त म्हणजे आम्हाला फेवरेट असणारा मासा आमच्याकडे इकडे कधी नदीवर कधी येत नाही तो चिवणी मासा, आणि त्याच्यामध्ये अंडी एवढी असतात भरलेली पूर्ण अंड्यानी, त्याची खायला मजाच वेगळी असते पूर्ण। रायगडच्या रोहामध्ये कुंडलिका तीरावर वल्गणीचे मासे पकडण्याकरता एकच गर्दी। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोड्या पाण्यात शिवडा, चिमणा, खऊल, वाम, कटला, मळ्या पकडण्यासाठी कोळी बांधवांची लगबग। पावसाळ्याच्या सुरुवातीला हे सर्व माशाच्या पोटात अंडी भरली असल्यानं खाण्यात चवदार असल्यानं खवय्यांची मोठी पसंती। अशातच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची काळी चिंबोरी, शेतातील मुठे हे सुद्धा आदिवासी महिलांनी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मार्केटला आणल्याचे पाहायला मिळत आहे। रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी लगत असलेल्या रोठ, वरसे, खारी या ठिकाणी नदीतील गोड्या पाण्यातील मासे पकडण्याकरता कोळी बांधवांची व गावातील तरुणांची मोठी गर्दी सर्वत्र पाहायला मिळते। कारण समुद्रातील मासेमारी बंद झाल्यानंतर मार्केटमध्ये मच्छी कमी प्रमाणात विक्रीस येत असल्यानं मच्छी खाणाऱ्यांची पाठ गोड्या पाण्याच्या मच्छीकडे वळले। अशातच आज पावसाची दमदार सुरुवात झाली, त्यामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्यानं नदीतील गोड्या पाण्यातील मासे पकडण्याकरता मोठी गर्दी सर्वत्र दिसते। अशातच पावसाच्या सुरुवातीलाच या माशांमध्ये अंडी भरलेली असल्या कारणानं ते मासे खाण्यास वेगळीच चव व आनंद असतो। त्यातच आज रायगडमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केल्यानं नद्या ओसंडून वाहू लागल्यात, त्यामुळे वल्गणीचे मासे पकडण्यास खवय्यांची रायगडसह रोहात मोठी गर्दी पाहायला मिळते। आता तर समुद्रात आपण मासे मारायला जाऊ शकत नाही, आणि नदीवर आपली मासेमारीची जी म्हणजे मजा आहे ती वेगळीच मजा असते। आणि हे म्हणतात म्हणजे नदी पाणी म्हणजे सगळा पावसाचा पाणी सगळा वाहत येतो, मासे अंड्याचे मासे असतात ते सगळे येतात, अंडी सोडायला नदीत येतात, आणि ते मासे खायला वेगळीच मजा असते म्हणजे अशी म्हणजे। आणि हे 4 दिवस आमच्यासाठी वल्गणीचे खूप महत्त्वाचे असतात। आम्ही कामाधंद्याला जात नाही, पण आम्ही वल्गण मारायला पहिले येणार, म्हणजे हे आमचा आवडीचा सण आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।